झालेली व आपल्या सोनार समाजातील या महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये असंख्य संत झाले आणि ते आपल्या समाजाचे संत आपलं आराध्य दैवत संत नरहरी महाराज व या पावनभूमीत आजपर्यंत झालेले हुतात्मे व संत यांना मी त्रिवार मानाचा मुजरा करतो, यांना वंदन करतो. मित्रांनो, आजचा कार्यक्रम म्हणजे आज आपल्या नांदेड येथे आपल्या सोनार समाज संघटनेची स्थापना आणि आपल्या संघटनेचं नाव आहे भारतीय नरहरी सेना. मग ही संघटना कुठली आहे, त्याचे अध्यक्ष कोण, प्रदेशाध्यक्ष कोण, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आता देणारच आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे की जे पंढरपूर निवासी आहेत, ते पंढरपूरला राहतात. या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंमळनेरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी पिंगळे साहेब आहेत व या संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्या सोनार समाजाची आन बान शान आणि नांदेडची शान सुधाकरणारा नाथ हे प्रमुख मार्गदर्शक या संघटनेचे आहेत. ते आवर्जून तुम्हाला यावेळी मला सांगावंसं वाटते. यात आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणजे माजी आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवींद्रजी गिरणीकर साहेब पण प्रमुख मार्गदर्शक आहेत. आमदार जयप्रकाश कंदारे साहेब आहेत, गजूभाऊ घोडके साहेब आहेत, अर्चनाताई दिंडोरीकर ह्या महिलांचा प्रदेशाध्यक्ष आहेत, उमेश बुराडे सराफ सुवर्णकार समितीचे अध्यक्ष हे या संघटनेत आहेत. आणि तुम्हाला आवर्जून ह्या सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचं एक सांगण्याचं म्हणजे ते आपल्या नांदेड येथे येणार आहेत. जे सोनार समाजावर अन्याय अत्याचार आता जे काय होतात, कळत न कळत, कोणी दोषी असेल किंवा नसेल, त्याची खरी पसला करून त्याला न्याय देण्याचं काम त्या सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे उमेशजी बुराडे हे राज्यभर करत आहेत. ते काही दिवसात आम्हाला बोलले, ते सांगितले नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना मी बोलले येणार नाही, तुमच्याशी संवाद साधता येणार आहे. असे मोठमोठे व्यक्ती उमेश बुराडे, शिवाजी विशालजी वेदपाठक साहेब की जे संत नरहरी महाराज पुतळा स्मारक समिती पंढरपूरला आपल्याला स्मारक समिती होणार आहे संत नरहरी महाराजांची, तिथं मोठा पुतळा त्यांचं स्मारक उभा आहे, त्याचे अध्यक्ष आहेत आणि कार्याध्यक्ष आहेत व तथा ते कायद्याचे सल्लागार आहेत. फार हुशार माणूस आहे. संघटनेत मोठमोठे व्यक्ती, इतर सर्व कार्यप्रणालीमध्ये अग्निगण्य असलेले हे सर्व मोठमोठे व्यक्ती ह्या संघटनेशी निगडीत आहेत, चांगलं काम करतात, न्याय देण्याचं काम करतात. राजेश टिकाक हे युवा प्रदेशाध्यक्ष आहेत आपल्या या संघटनेचे. त्यानंतर प्रदेश निरीक्षक लंकेशजी काकासाहेब बुराडे ही जी संघटना वाढवण्यात त्यांचा हिरेरीचा भाग आहे. सर्व महाराष्ट्राच्या ही महाराष्ट्रभर संघटना तर आहेत, पण तुमच्या माहितीस्तव ही संघटना गुजरातपर्यंत पण गेलेली आहे. म्हणून अशी ही संघटना आम्ही या संघटनेचं काम करण्याचं ठरवलं. आम्ही मागे या संघटनेशी निगडीत होतो, कालांतराने काही दिवस काम थोडं बंद झालं, पण काही महिनाभरापूर्वी काकासाहेबांनी आणि राजेंद्र पिंगळे साहेबांनी आम्हाला विनंती केली की तुमच्यासारखे धडाडीचे कार्यकर्ते या संघटनेत काम केलं पाहिजे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही ही संघटना नांदेडमध्ये नव्याने स्थापन करण्याचं ठरवलं. त्यानंतर स्थापन झाल्यानंतर पहिली आपण जे त्यांना निवडलं मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून, ते अनिलनाथ टाक यांना आपण मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. मी स्वतः प्रदेश चिटणीस झालो, सागरला प्रदेश संघटन करण्यात आलं आणि आपल्या संघटनेचे मुख्य मार्गदर्शक आपण ज्यांच्या मार्गदर्शनाने काम करणार ते आमचे सुधाकरांना टाक. या मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला सर्वांना आपल्याला कार्य करायचं आहे. एकीचे बळ तुका म्हणे हेची फळ, म्हणजे एकी असणं महत्वाचं आहे. आपण जर का एक नसलो तर आपल्याला कोणीही आपली कुठलीच किंमत राहणार नाही. एका ठिकाणी काय झालं, एका गावात एकाने दगड घेतला आणि एका हिंस्र पक्षाला मारलं. तो प्राणी पळून गेला, पण तोच दगड त्यांनी मधमाशाच्या पोळ्यावर मारला. काय झालं, सगळ्या मधमाशा धावून आल्या. तिथून कुणाला जावं लागलं तर त्या माणसाला जावं लागलं, कारण की मधमाशा ह्या एकीनं असतात, एकीनं राहतात. त्यांच्यावर कोणी वाकड्या नजरेने दगड मारू शकत नाही. मारला तर त्याचा परिणाम काय होतो त्या माणसाला कळाला. म्हणून तशीच ही संघटना भावना ठेवावं लागल. एक जर असला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले, एक आहे तो तुम्हाला सर्वांना माहिती, एक आहे तो सेफ आहे. मग काळाची गरज आहे. इतर समाजाला पहा, आपल्यापेक्षा याला कोणत्या समाजाला दोष द्यायचा नाही, पण सोनार समाज, भक्कम समाज, आर्थिक बाबतीत सगळ्याच गोष्टीमध्ये मग का मागा हो.
काय एका ठिकाणी येत नाही, यायलाच पाहिजे. ही काळाची गरज आहे. एक आलं तरच आपण पुढच्या आव्हानाला त्यांना आपण आव्हान पेलू शकतो. ही ताकद एकीची असते. आपण एकच व्हायला तयार नाही. दिव्यासारखं छोटासा दिवा असतो, छोटी बत्ती आली पण ती काय करते, सगळ्यांना प्रकाश देते. छोटासा दिवा रात्रभर जळाला, छोटासा दिवा रात्रभर जळाला, स्वतः जळूनी अंधाराशी चिरुनी सर्वांना प्रकाश दिला, सर्वांना प्रकाश दिला. म्हणजे एवढीशी पंथी देखील स्वतः जळती. म्हणजे पण कार्यकर्ता कोण आहे, तर ती पंथी आहे. दिवा म्हणजे कोण आहे, तो हा कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याला स्वतःला थोडं कष्ट घ्यावं लागतील, या समाजासाठी कष्ट घ्यावं लागतील. आपला व्यापार, आपला उद्योग, आपली नोकरी ही निरंतर काळापासून चालत आलेली आहे. ही चालत राहणार, ही काय बंद पडणार नाही. पण थोडासा वेळ माझ्या समाजासाठी आपण का देऊ नये, द्यायलाच पाहिजे. हा माझा हक्क आहे. अरे गोरगरीब, श्रीमंत हे सर्व समाजात असतात. सोनार समाज म्हणजे काय फार मोठा आपल्याला काय स्टॅम्प लेबल लागलेलं आहे काय, पण खरी परिस्थिती जर पाहिली समाजामध्ये किती अडीअडचणी लोकांना, किती वेदना आहेत, किती दुःख आहे, शिक्षणापासून वंचित लोक. हे काम जर आपण छोट्या खारीचा जर वाटा उचलून केलं तर त्याचं समाधान आपल्याला निश्चित होते की नाही, तुम्ही सांगा. आणि काय अशीच आपल्याला काय करायचं नाही, आम्ही 10,000 मागितले, कोणी 5,000 नाही. अहो छोट्यातून थेंबे थेंबे तळे साचे. हा भार सर्वांना उचलायचा असतो, एकट्या कुणाचा नसतो. आणि संघटनेचं काम करताना आपल्याला पहिल्यांदा आपल्या समाजाची सेवा ही प्रत्येक समाजानं जर केली तर सगळ्यांचंच भलं होऊ शकते. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे. आज आपण ही सुरुवात नांदेडपासून भारतीय नारायण सेनेची केली. मला आनंद वाटतो.